मित्रांनो, एक आगळी वेगळी मुलाखत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पाहू शकता बकासूरचे सोबती इथे आल्यात आणि आपण टेम्पोत बसून खास आपल्यासाठी मुलाखत घेतली, कारण केसरी भारत म्हणून होता, पण आता बकासूरने तर सर्वांचे रेकॉर्डच तोडले। दशम हिंद केसरी, आता याच्यापुढे किती हिंद केसरी लागतात ते माहिती नाही, आपल्याला डबल सप्त हिंद केसरी करायचं होईल नक्कीच। आणि कविता नहीं, पण एक डायलॉग है, शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी अपने बराबर वालों से करना, क्योंकि बाप से खेल खेला नहीं जाता। ओनली में हिंद नववा हिंद केसरी बकासूर, सॉरी दशम हिंद केसरी बकासूर। मित्रांनो, एक आगळी वेगळी मुलाखत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पाहू शकता बकासूरचे सोबती इथे आल्यात आणि आपण टेम्पोत बसून खास आपल्यासाठी मुलाखत घेतली, कारण की एवढं वेळलं होतं ना। तुम्ही तो दृश्य पाहिलाच होता, बकासूरसाठी खूप लांबून आलेली लोक, ज्यांना बकासूरचा नाद नाही ते सुद्धा दादा आज आले होते पब्लिकमध्ये। महिला काय बोलाल? नाही, मुंबईमध्ये बैलाचं वेगळंच प्रेम आहे, लय लोक प्रेम करतात, लय लोकांना फोटो काढायचा असतो, पण बैलाचं आता आम्हाला पण असं वाटतं की नाही का त्यांना फोटो नाही भेटले, पण काय होतं पब्लिक पण ऐकत नाही, लय थोडंसं पब्लिकने सहकार्य केलं पाहिजे। नक्कीच दादा, मुंबईमध्ये सगळ्या पब्लिक फॅन फॅमिली त्याचं प्रेम आहे, मान्य आहे आम्हाला, पण थोडंसं सहकार्य करावं तुम्ही। नक्कीच, जसं मुंबईमध्ये मथुर इथे आणि घाटावरती गेल्यावर मथुरचं वेगळीच फॅन फॉलोइंग आहे, तसंच बकासूर घाटावर आणि मुंबईमध्ये आल्या वेगळी फॅन फॉलोइंग। कसं वाटतं जेव्हा असं प्रेम भेटतं तेव्हा लोकांचा? खूप आनंद होतो, पण कधी कधी त्रास पण होतो, खूप त्रास झाला खाली सुट्टीला, पण नाही का बाकीच्या गाड्या मालकांना पण त्रास झाला, ते आम्हाला खूप काही बोलले वगैरे असं तसं, त्याच्यामुळं थोडंसं समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी। नक्कीच, जेव्हा मी संदेश देईन, जेव्हा बकासूर येणार थोडं समजून घ्या, कारण का खूप त्रास होतो आणि त्याच्या मागे किती मेहनत असते, त्यांची वेगळीच धडपड असते, नियोजनाची धडपड असते। 20-25 पोरं सगळ्यांची तुम्ही जरा हाल बघितले आता, तुम्हाला कळल्या बोकुट्यात दुराळ्यात हात मला लय बेकार आले तिकडे। आणि दादा बकासूरला म्हणजे एक मेन गोष्ट भाऊ, बैलाला पण त्रास होतो, बैलाला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो बैलाला। नक्कीच, एवढा लांबून एकतर तो येतो आणि इथे आल्यानंतर एक वेगळीच त्याची दमछाक होत असते। काय बोलाल आज सर्जा, घोडचा सर्जा, म्हणजे हुकुमचा एक्का भेटला आपल्या बकासूरला असं बोलता येईल। असं वाटत होतं कधी बैलाचा कासरा सोडून बैल पळतोय, तो बैल आम्हाला भविष्यात कधी भेटेल का नाही, पण तो आज आम्हाला भेटला आणि आम्ही विक्रम केलाय आम्ही। सो आपले वैभव दादा गेले थोडे रस्ते दाखवले टेम्पोमध्ये, तो पण आपल्या बकासूरला बघा। अशी मुलाखत तुम्ही कधी पाहिली नसेल, नशीब आहे आमचं की टेम्पोमध्ये मुलाखत भेटली। नक्कीच नक्कीच नक्कीच। हॅपी बर्थडे म्हणजे स्वराज्य कोणाचा बर्थडे आज? मामाच्या मुलीचा नाव आहे का स्वराज्य? आज त्या मुलीचा बर्थडे आणि आज गुलाल घेतला, आज म्हणजे मोठा आनंद दिला असं म्हणता येईल। खूप आनंद आहे आज। पहिल्याने मागच्या वेळेस पण आम्ही शर्यतीला आलतो, मागच्या वेळेस पण पहिल्याने 2 शर्यतीचा मार खाल्ला, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 नंबर केला, परत एक गॅप सोडून परत 1 नंबर केला, असं लगातार बैलांनी 1 नंबर केला। म्हणजे बैलाला पण आपलं हे, पण लोक इथली सहकार्य करत नाही, त्यामुळं आज लोकांनी सहकार्य केलं, त्यामुळं बैलांनी आज गुलाल केला। नक्कीच। बकासूर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मुलाखत टेम्पोमध्ये झाली थोडी, आणि बघूया आता पुढे गाडी कुठे थांबतोय। खूप पुढे आलो आणि माझी गाडी सुद्धा पाठी लागली म्हणजे मैदानात, परत मला रिटर्न यायचं आहे, पण तुमच्या प्रेमापोटी मुलाखत घ्यायला आली। आपण मुंबईचा अनुभव तुम्हाला विचारणारच आहोत, आणि मित्रांनो ही पहिलीच मुलाखत अशी झाली असेल जी टेम्पोमध्ये घेतली ना आता गाडीमध्ये। काय बोलायला अनुभव? नाही, आता अड्ड्यातलं गर्दी असल्यामुळं आपण पहिलं टेम्पोत आलो आणि इकडे बाजूला येऊन थांबलो, आता बाकीची पोरं आहेत ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं इथे थांबलो आपण। आपला मध्येच प्रश्न राहिला की आपल्याला मुंबईचा हुकुमचा एका सर्जा, घोडचा सर्जा भेटला बकासूरला, कारण बकासूरला तर तोडत नाही, देव आहे।
त्याला कितीही कोणी काही बोललं तरी तो ज्या स्पीडचा आहे लोकांना माहिती आहे बकासूर काय आहे, पण त्यालाच आज तडीसतोड बैल भेटला. काय बोलाल घोटच्या साच्याबद्दल? नाही, आपल्याला तर अशाच बैलाची तलाश होती पहिल्या बसून. आपला बैल कंटिन्यू गाडी बांधून हातातच, असं वाटत होतं कधी आपल्याला बैल भेटेल का नाही म्हणून, नाही का. पण देवाने पण ऐकलं आमचं आणि खरंच तो बैल आमच्यासाठीच पाठवला असं आम्ही समजतो आता. नक्कीच. आज कशी काय लढत झाली? कारण का मैत्रीपूर्ण लढत झाली. पाखऱ्या बी आमच्या आबांचाच बैल, आमचे आबा. त्याच्या पहिल्यात कोण होता? अर्जुन होता संदीप भाईचा. दोन्ही टॉपची नंदी आणि घरातले संबंध आमचे काय मैत्रीपूर्ण शर्यत झाली आमची. दादा मी मैदानात नव्हतो, पण स्पीड कसा लागला होता तुम्ही बघितलं का स्वतः प्रत्यक्षात आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं. खालून तर गाडी जेवढं अंतर दिलं तेवढंच वरपर्यंत दिलं त्यांना, नाही का, तेवढंच अंतर कव्हर नाही होऊन दिलं बैलांनी. कारण काय झालं तरी स्पीडचा गाडीला वाजतात आत्ता गोट्याचे सर्जा. सप्ताह हिंदी केसरी भारत म्हणून होता, पण आता बकासूरने तर सर्वांचे रेकॉर्डच तोडले. दशम हिंद केसरी. आता याच्यापुढे किती हिंद केसरी लागतात ते माहिती नाही. त्याला डबल सप्ताह हिंद केसरी करायचं बैल. नक्कीच. आणि लवकरच मला वाटतं 4च राहिलेत बाकी आणि ते काही पटकन होऊन जातील. आता पुढच्या मैदानाची तयारी कशी असणार? आता तिकडे संभाजीनगर 31 तारखेला. 31 तारखेला आहे. 5 लाखाचा मैदान आहे का? नाही 5 लाखाचं कराडमध्ये. बरोबर आहे. काय बोलाल मग तिथे कसं नियोजन काय बकासूर? तिथं मामांनी नियोजन केलेलं आहे. मामांनी केलं असेल ते योग्यच करणार. पळल तिथं ही गाडी पळल. आणि आपला पुन्हा एकदा लाडका मथुर आणि बकासूर कधी पळताना दिसेल? आपली तर इच्छा आहेच की. प्रत्येकाची बाईंची बी इच्छा आहे. आमच्या बाईंचे रोज कॉन्टॅक्ट होतात. रोज आम्ही एकमेकांना फोन करतो, दादा कसे आहेत, दादा जेवले का, असं वगैरे बरे आहेत का. ठीक आहे, आमच्या दोघांच्या मनात आले की आम्ही गाडी पळवणार. आणि आजचं नियोजन कोणी? दादा सचिन शेठ घरत. हा, सचिन शेठ घरत, आमचे बबलू चाचा आणि आमचे संतोष मामा साळून, हे तिघांनी मिळून नियोजन केलं आणि त्यांच्यात साथ आम्हाला सर्जनच्या मालकांची लागली. मागच्या वेळेस आपला बकासूर आला होता पण काही जमलं नाही काम, काही कारणास्तव, पण आज गुलाल घेतला. काय बोला, थोडा मेसेज काय द्या? कसं झालं, आपल्याला काही इकडचा एवढा अनुभव नाहीये, कुणाचा बैल किती नाही, म्हणजे कुठला बैल असं वगैरे सगळ्या गोष्टी. पण आता चांगला आपण 2 वर्षात अनुभव घेतला. इथून पुढे बकासूर तर हरवणार नाही मुंबईमध्ये. येतं आम्ही ठरवलेलं आहे. नियोजनच करायचं आता. नक्कीच. आता मी आबांकडे येतो. आपण मला नाही जास्त बोलता येत. बोला बाबा, पहिले सर्वप्रथम आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव विजय दगडे. आणि आपला मुंबईचा अनुभव सांगा की तुम्ही प्रथमच मुंबईला आले. प्रथम पहिलीच वेळ आहे माझी. काय बोलाला मुंबईच्या शर्यती, बिंजोडच्या शर्यतीबद्दल? शर्यती चांगल्या होत्या. पब्लिक थोडं त्रास देतं. कधी वर्षातून एकदा बकासूर, त्याच्यामुळं पब्लिक थोडं त्रास देतं. कारण का दादा काय होतं माहिती बाबा, नाशिक कुठून पुणे तुमच्या साईडनं आणि इथून मुंबईवरून काही महिला सुद्धा येतात ना, आणि लहान पोरं येतात. आणि जे इथे राहणारे, जे बाहेरून राहणारे इथे येणार, त्यांना शर्यत सुद्धा माहिती नसते, पण बकासूर नाव माहिती असतो. त्याच्या प्रेमापोटी एवढी गर्दी होते, त्याच्यामुळे थोडी गडबड होत असेल. तर तुम्ही काय बोलाल? नाही बरोबर आहे. ते एकदाच वर्षातून, त्याच्यामुळे त्यांना वाटतं कधी बघायला मिळतोय, त्याच्यामुळे गर्दी होती ती. आणि आपला बकासूर बैलाबद्दल काय बोलाल तुम्ही? बैल तर काय, बैलाला हेच नाही, बैल देवच येतो. बैलाचं रेकॉर्ड अजून तरी कोणी मोडलेलं आहे. अजून बी चांगला पळून बैल बरेच दिवस. नक्कीच. मग आता पुन्हा कधी बिंजोडला येणार तुम्ही? पुण्यात आता पुढच्या वर्षी 26 जानेवारीला नाही. आता मध्यंतरी पकडले तर मध्यंतरी येणार. आज कसं काय तुमचं ठरलं इथं येणार? नाही, 26 जानेवारीच्या होतेच नाही, सचिन शेट्टी धरले होते, त्याच्यामुळे यायला लागलो. नक्कीच. आणि आपल्या बकासूरला घोटचा सर्जा भेटला, काय बोला? नाही, 1 नंबर बैल मिळाला तो. 1 नंबर. पळायला पण चांगला बोलतोय. स्पीड कसं आहे? 1 नंबर. त्याचं बी स्पीड लय भारी आहे. म्हणजे हाय की नाही बकासूरला शोभणारा बैल? आहे ना, बरोबर. थोडीच तोड. नक्कीच. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून मला मुलाखत दिली. आणि सो मित्रांनो, आपली मुलाखत झाली आणि या भावाची बाईकनं मला मनापासून खूप आवडली आणि तुम्ही छान प्रतिसाद दिला. काही 7,000चे क्रॉस गेले. तर माझी अशी इच्छा आज, आता जेवढे जण घरी जातील ना, तो बॅनर बघून तरी तुम्ही त्या मुलाखत बघा. कारण का हा मुलगा एकमेव असा आहे, मला तरी वाटतं कोणाला एवढे नॉलेज असेल की नाही. काय बोलेल आज तुझा बकासूर? मी जसं बोललो ना, बोले जैसा चाले त्याचे वंदावी पाऊले. बोलतात ना, दशबिंद केसरी बकासूर हाय तर हाय. बैलाला तर तोड नाहीच. जसं ज्याचं हाय ना तसं त्याने ठेवलेलं आहे. मालकाला आज मालक पहिल्यांदा मी थारवर चढून बघितला असताना एवढं प्रेम दिलं. अफाट गर्दी होती प्रेक्षकांची. अगदी महिला देखील त्याला दर्शन आलेल्या. आणि चांदीची चैन दिली बैलाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय म्हणता? हा, चांदीची चैन घालायला लावली बैल. तिथे मैदानात असताना नाही, आपला बैल पळून आला ना, तिथे पळून येतो तेव्हा थांबतो. एवढं प्रेम भेटतो.
खूप खूप सारं प्रेम दिलं प्रेक्षकांनी बैलाला. अरे वा, म्हणजे आज तुझं येणं इथे सार्थक झालं. माझा तर गुलाल किंगच झाला माझ्यासाठी. एक शब्द बोलून जा बकासूर बद्दल, किंवा तुला काही कविता येत असेल तर ती बोल. कविता नहीं, पण एक डायलॉग है, शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी अपने बराबर वालों से करना, क्योंकि बाप से खेल खेला नहीं जाता. ओनली में हिंदा 9वा हिंद केसरी बकासूर, सॉरी 10वा हिंद केसरी बकासूर. ओके, थँक्यू मित्रा, आणि भेटत राहतात पूर्ण मैदानात.